नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. द वीक हे एक भारतातल्या वैचारिक विश्वामध्ये प्रतिष्ठित असं साप्ताहिक आहे. त्याच्या ताज्या अंकामध्ये सावरकरांच्या योगदानाबद्दल शोधपत्रकारिता त्याचा अवलंब करून एक सविस्तर रिपोर्ट आलेला आहे. निरंजन टकले यांनी हा रिपोर्ट बनवलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी सावरकरांच्या बद्दल जे सध्या भारतरत्न त्यांना मिळावं किंवा या अनुषंगाने जे खास करून भाजप सरकार आल्यानंतर सावरकरांचा पुन्हा एकदा समोर प्रतिमा निर्मिती जी सुरू झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर हा लेख आहे आणि त्यामध्ये तो हा तपासण्याचा प्रयत्न करतो की सावरकरांचे स्वातंत्र्यवीर असणं, प्रचंड कष्ट घेतलेले असणं, त्यांचा काळ्या पाण्याची शिक्षा असेल त्यांची, या पार्श्वभूमीवर किती गोष्टी खऱ्या होत्या, किती गोष्टी आउट ऑफ प्रपोर्शन गेल्या असं त्या पत्रकर्त्याला वाटतंय. त्या दृष्टीने हा सगळी शोधपत्रकारिता केलेली आहे. पण काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि कुठलं साधं सुद्धा साप्ताहिक नाहीये, द वीक सारखं नियतकालिक आहे, त्यामुळे त्याची चर्चा करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे सावरकरांचे ऐतिहासिक चित्रण योग्य आहे का. हा प्रश्न दोन्ही अर्थाने आहे. जे कौतुक झालं ते योग्य आहे का, जी टीका झाली ती योग्य आहे का, अशा सगळ्या अंगाने आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत सध्या माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत रणजित सावरकर. हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आहेत आणि स्वतः सावरकरांच्या कुटुंबातून त्यांच्या पुढच्या पिढीमधून ते येतात. थोड्याच वेळात प्रमोद जोशी आपल्यासोबत असतील, जे हिंदू महासभेचे अध्यक्ष आहेत, तेही थोड्या वेळात असतील. पुण्याहून आपल्यासोबत सुनील तांबे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि सावरकरांच्या बद्दल जेव्हा जेव्हा चर्चा झालेली आहे ते आपल्या चर्चांमध्ये आलेले आहेत. अभ्यास आहे त्यांचा या सगळ्या स्वातंत्र्योत्तर चळवळीचा सुद्धा, स्वातंत्र्यपूर्व काळाचा सुद्धा. याशिवाय निरंजन टकले स्वतः आपल्यासोबत आहेत, जे द वीक साप्ताहिकाचे मुख्य प्रतिनिधी आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत आणि थोड्याच वेळात भाजपचे बाबा कुलकर्णी आपल्यासोबत असतील. मी निरंजन टकले आणि या सगळ्या गेस्ट पासून सुरू करण्यापूर्वी चर्चेचा टोन सेट करण्यासाठी कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा पुढे जाणं अपेक्षित आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून की आपले मुद्दे काय आहेत. सावरकरांचं ऐतिहासिक चित्रण योग्य आहे का, आपला पहिला मुद्दा असेल. आपला दुसरा प्रश्न आहे की सावरकर हे स्वातंत्र्यवीर की ब्रिटिशांशी सहकार्य करणारे. सावरकरांचा गांधी हत्येत हात होता का. सावरकरांचा संस्थानांच्या स्वातंत्र्याला पाठिंबा होता का. वस्तुतः सावरकर आपल्याला माहिती आहे अखंड भारतवादी आपण त्यांना मानतो आणि सावरकर प्रत्यक्षापेक्षा प्रतिमाच मोठी झाली, बनवली गेली किंवा तसं काही आपल्याला सगळ्यांना वाटतं का. या अनेक प्रश्नांनी आपण त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करू. मी पहिल्यांदा अर्थात निरंजन टकलेंपासून सुरुवात करेन. टकले सर, आपण हा जो रिपोर्टाज बनवलेला आहे आपल्या मॅगझिनचा, त्याला आपण नाव दिलेलं आहे अ लॅम्ब लायनाइज्ड. कोकरू किंवा शेळी मेंढी सारखा एक छोटा प्राणी पण त्याला सिंह बनवण्यात आलेला आहे अशा अर्थानं हा आहे. सावरकरांचा जो एकूण आपण सगळा दाखला बघितल्यानंतर ही जी प्रतिमा तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये सावरकर म्हणजे पूर्ण प्रतिमा भंजनच आहे, म्हणजे अ लॅम्ब लायनाइज ही खूप मोठी तुलना आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्या रिसर्चच्या अंती सावरकर हे फक्त एक नॉर्मल व्यक्तीच्या पातळीला तुम्ही आणून ठेवलेले आहेत असं माझं तरी इम्प्रेशन झालेलं आहे. आपल्याला काय वाटतं. तुमचं जसं इम्प्रेशन झालेलं आहे तसंच माझंही इम्प्रेशन झालं, म्हणूनच किंबहुना ते नाव दिलंय. बरं, एक लेखक किंवा कवी, एक साहित्यिक म्हणून ते फारच अफाट होते, फारच थोर होते, याच्यामध्ये निर्विवादपणे काहीही शंका नाही. आणि तुमच्याप्रमाणेच किंवा इतर महाराष्ट्रातल्या सर्वच मुलांप्रमाणे माझंही लहानपणामध्ये मी अत्यंत भारावलेलो होतो सावरकरांच्या जे काही उपलब्ध चरित्र होतं त्यावरून आणि त्यांची काव्य, त्यांची गाणी वगैरे या सर्वच याच्यानी मी पण प्रभावित झालेलो होतो. हा प्रभावित विचारांनीच किंबहुना या संपूर्ण विषयाचा शोध सुरू केलेला होता. ज्यावेळेला सुभाषचंद्र बोसांचं फाईल्स जाहीर होणार त्यावेळेला सुभाषचंद्र बोस आणि सावरकर ही दोन व्यक्तिमत्व अशी जी ज्यांच्यावरती कायम अन्याय झाला अशी एक रूढ कल्पना होती आणि म्हणून सुभाषचंद्र बोसांचे जाहीर होणार आहेत तर आपण यांचाही शोध घेऊ अशा सरळ भावनेने पहिल्यांदा याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. बरं, मी आणखी बाकीच्या गेस्टकडे जाण्यापूर्वी मी आपल्याला असंही विचारतो टकलेजी, आपण एका वाक्यात असं म्हटलेलं आहे की अँड द डिटेल्स रिव्हील सावरकर नॉट ॲज अ ट्रू ब्ल्यू वीर but as a complex personality, one who was at best India's prodigal son. प्रॉडिगल या शब्दाचा त्यातल्या त्यात सभ्य अर्थ वाया गेलेला किंवा आणखी चांगला त्यातल्या त्यात सभ्य शब्द वापरायचा झाला तर चुकीच्या मार्गाने गेलेली व्यक्ती. इतक्या पातळीपर्यंत तुम्हाला सावरकर हे स्वातंत्र्यवीर नावाच्या एका टोकापासून तुम्ही दुसऱ्या टोकाला आणतायत. तुम्हाला सावरकरांना कोणतंही क्रेडिट द्यावंसं वाटत नाही असा अर्थ घ्यावा आम्ही.
असं नाहीये. किंबहुना हा जो पर्टिक्युलर शब्द आहे हा शब्द स्वतः सावरकरांनी त्यांच्या पत्रामध्ये वापरलाय की the mighty alone can afford to be merciful and therefore where else can the prodigal son return but to the parental doors of the government. असं त्यांचं वाक्य आहे की वाया गेलेला एक मुलगा हा दयाळू आणि कृपाळू अशा पालक असलेल्या सरकारच्या दारामध्ये येणार नाही तर कुठे जाईल. बरं, हा शब्द त्यांनी स्वतःसाठी वापरलाय, मी नाही वापरलेला. ठीक आहे, मी आता आपल्या चर्चांना टकलेंच्या बोलण्यानंतर सुरू करूयात. मी पहिल्यांदा अर्थातच रणजित सावरकरांकडे जाणं अपेक्षित आहे. सावरकरजी, कशा प्रकारे बघता तुम्ही? मला पहिले म्हणायचं की टकलेंनी संशोधन केलं हे मला मान्यच नाहीये, कारण संशोधन हे प्रामाणिक पाहिजे. टकलेंनी जे काय केलं ना ती फसवणूक आहे. मी तुम्हाला सांगतो की तो ज्या रिपोर्टमध्ये टकले बोलतायत प्रॉडिगल सन ते लेटर, त्याच्यातलं रेजिनॉल्ड केडॉकचं एक पत्र आहे, त्यातलं पहिलं वाक्य मी सांगतो. त्यात ते म्हणतात की सावरकर्स पिटिशन इज वन फॉर मर्सी, म्हणजे सुटकेचा अर्ज आहे. मर्सी पिटिशनचे अनेक अर्थ होतात. सावरकरांनी मी दयेचे अर्ज केले नाही, मी सुटकेकरता वारंवार अर्ज केले. हे जन्मठेप अर्ज आहे, त्याच्याकरता तुम्हाला कुठेही जाऊन संशोधन करायची गरज नाहीये. हे जन्मठेपेत तुम्हाला हे सगळे 6-7 अर्ज मिळतील. पण त्याच्यात रेजिनॉल्ड केडॉक काय म्हणतोय महत्व आहे, तो म्हणतो ही कॅनॉट बी सेड टू एक्सप्रेस एनी रिग्रेट ऑर रिपेंटन्स. टकले हे वाक्य लपवत आहेत आणि ते पुढचं म्हणतायत बट ही एफेक्ट्स टू चेंजेस. जर सावरकरांना सुटका करून घ्यायची असेल आणि ते म्हणतात की कसंही करून शत्रूला खोटं वचन द्या आणि सुटका करा, तर त्यांनी खोटी वचनं दिली आहेत. ते सांगतात की माझा बदललाय, पण आता तुम्ही सुधारणा आणलेली आहे, तेव्हा सुधारणा नव्हती, पण त्याच्यात कुठेही रिग्रेट नाही, रिपेंटन्स. हे रेजिनॉल्ड केडॉक म्हणतोय, मी म्हणत नाही. आपण फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे, तुम्हाला सांगतो की शमशेर इस्लाम जे त्यांनाच कोट करताय, यांनी चोरी केली तर शमशेर इस्लाम, तर शमशेर इस्लामला पहिलं वाक्य वापरतात की सावरकर पिटिशन इज फॉर मर्सी, ते दुसरं वाक्य वापरत नाहीत. टकले दुसरं वाक्य अर्ध वापरतात, ते उत्तरार्ध वापरतायत. पहिला अर्ध ही कॅनॉट बी सेट टू एक्सप्रेस रिपेंटन्स, मग त्याच्यानंतर तो कॉमा आहे, ते कॉमा नंतरचं वाक्य टकले करतात बट ही एफेक्ट्स टू चेंज व्ह्यूज. ही फसवणूक झाली आणि हे संशोधन नाही. आणि यांनी शमशेर इस्लामची फक्त सरळ सरळ त्याचं उचलणूक केली आहे. त्याच्या आधी नुराणी होता, त्या तिघांच्या टोनमध्ये काहीच फरक नाही, ते तिघं तेच रेफर करतात. आणि मला एक मुद्दा तिथे मांडायचा आहे की आमचं तर म्हणणं असं आहे की सावरकरांनी स्ट्रॅटेजी म्हणून केली, तुमचं म्हणणं नाही. तर इतर क्रांतिकारक काय म्हणत होते जेलमधले ते बघा. माझ्याकडे 4 मोठ्या क्रांतिकारकांची नाव आहेत, उल्हासकर दत्त, त्याच्यानंतर पृथ्वीसिंह आझाद, भाई परमानंद, आणि एक सगळ्यात मोठे जे क्रांतिकारक होते सचिननाथ संध्याल, ज्यांना त्या अंदमानमध्ये असताना त्यांनी माफी मागितली सावरकरांची, त्यांची सुटका झाली. त्याच्यानंतर ते परत क्रांतिकारात पडले. त्याच्यानंतर काकोरी खड्यात त्यांना पुन्हा जन्मठेप झाली. तो माणूस काय म्हणतो सावरकरबद्दल, तुम्ही मला वेळ द्या मी सगळं वाचून दाखवतो. ती माणसं सावरकरबद्दल राहत होती, सावरकर खचले असतील, सावरकरांनी माफी मागितली असतील, त्या लोकांनी, आणि हे उल्लेख वेगवेगळे आहेत, 12 सालचा उल्लेख आहे, 13 सालचा उल्लेख आहे, एक 16 ते 21 उल्लेख आहे, एक 20 सालचा उल्लेख आहे. हे मी त्यांच्या आत्महत्या मी कोटेशन आणले तर सगळे. हे काय संशोधन करतायत? ठीक आहे, आपण फक्त 2 गोष्टी काही पाळूयात. माझी सर्व मान्यवरांना विनंती आहे. एक म्हणजे तुम्ही समजा कुणी कसं काय म्हणाले होते सावरकरांबद्दल हे उल्लेख करत असताना ते नाव तुमच्यासाठी खूप परिचयाचं झालं असेल अभ्यासाअंती, आम्हा सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी ते नवीन असेल, त्यामुळे अमुक म्हणाला होता म्हणजे तो कोण होता हे कृपया सांगा. एक. आणि दुसरी गोष्ट, सध्या तरी लगेच आपण पर्सनल दोषारोप करायला नकोत, कारण सगळेच मान्यवर आहात, मग टकले असतील किंवा सावरकर आपण असाल, तेवढी एक छोटीशी विनंती आहे. तांबेंकडे जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा पुन्हा एकदा मला जावं लागणार आहे टकलेंकडे. टकलेजी, सावरकरांनी आता जे दाखले दिले त्याबद्दल, आणि माझा सुद्धा एक असा हा तुमचा लेख सगळा वाचल्यानंतर तुम्ही मॅक्झिमम पातळीला फक्त शमसुल इस्लाम यांच्याच रिसर्चचा आधार दिलेला आहे आणि तो त्याची फ्रिक्वेन्सी सर्वाधिक आहे तुमच्या लेखामध्ये. हा विचार कसा काय तिकडे असू शकतो? तुम्ही बाकी काही फार कोट केल्याचं दिसत नाहीये किमान लेखामध्ये. नाही, या संदर्भामध्ये मी नुरानींशी बोललेलो होतो. नुरानींनी सांगितलं होतं की मला जे म्हणायचं आहे ते मी ऑलरेडी लेखांमध्ये माझ्या पब्लिश केलेलं आहे, त्यामुळे त्या व्यतिरिक्त मला काही बोलायचं नाही. याच्यातला लेटेस्ट रिसर्च हा म्हणजे मी हे करायच्या आधी शमसुल इस्लाम यांनी केलेला होता आणि शमसुल इस्लाम यांच्या मी कोट्स घेतल्या. मी त्यांचा काही रेडीमेड काहीही वापरलेलं नाहीये. आता यांनी जो उल्लेख केला की त्यांनी रिग्रेट नाही व्यक्त केलं, त्या पर्टिक्युलर रेजिनॉल्ड केडॉकच्या पत्रामध्ये तो उल्लेख होता. 1920 साली जो त्यांनी 30 मार्चला पुन्हा एक पत्र दिलं, त्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं, आणि हे शेवटचं त्यांचं 7वं पत्र होतं की ॲज टू माय रेव्होल्युशनरी टेंडन्सीज ऑफ द पास्ट, इट इज नॉट ओनली नाऊ फॉर द ऑब्जेक्ट ऑफ शेअरिंग द क्लेमेन्सी, but years before this I have informed of and written to the government in my petitions about my firm intention to abide by the constitution and stand
by it as a beginning was made to prove by Mr. Montague. बरं, पण माफी कुठे आहे, रिग्रेट कुठे आहे याच्यात? ते सांगते त्यांनी स्ट्रॅटेजी त्यांनी मान्य केलं सावरकरांनी की आपण त्यांच्या अटी मान्य करू. मी तुम्हाला सचिनराज सान्याल नावाचे बंगालचे थोर क्रांतिकारक होते, ते सावरकर काय म्हणतात ते बघू. त्यांची 20 साली सुटका झाली. नाही तुम्ही एक्सेप्ट सांगा, ठीक आहे. नाही तर ते असं Verbatim आपण बघू शकतो. ते 20 साली असं म्हणतात त्यांची सुटका झाल्यानंतर ते म्हणाले की सावरकरांनी जो अर्ज केला त्यात जे लिहिलं तेच मी पण लिहिलेलं आहे, पण माझी सुटका झाली. सावरकरांची का झाली नाही? तर ब्रिटिश सरकारला अशी भीती आहे की महाराष्ट्रात क्रांतीचा वणवा थांबलेला आहे आणि सावरकरांची जर सुटका झाली तर हा वणवा पुन्हा पेटेल. ठीक आहे. आणि हे सान्याल तशाच खोट्या देऊन बाहेर आलेले आहेत आणि पुन्हा क्रांती करत गेलेत. आता तुम्हाला एक मिनिट, आता सावरकर गेले नाहीत असे म्हणतील म्हणून मी आत्ताच प्रेम करतो. पृथ्वीसिंह आझाद एक दुसरे मोठे क्रांतिकारक होते. मुंबईतल्या लोकांना लॅमिंग्टन बॉम्ब केस ही गोळीबार केस ही माहिती असायला हवी. भगतसिंगांना फाशीची शिक्षा सुनावल्यावर त्याचा सूड म्हणून पृथ्वीसिंह आझाद, दुर्गा भाभी यांनी तिथे गोळीबार केला. त्याच्यात त्यांचे पृथ्वीसिंह आझाद म्हणतात की याच्यात सहकारी कोण माझे? तर गणेश वैशंपायन हे सावरकरांचा अत्यंत विश्वासू अनुयायी माझा सहकारी होता. आणि यांना पृथ्वीसिंह आझाद जेव्हा ब्रिटिश कैद्यातून फरार झाले तेव्हा त्यांना आसरा कोणी दिला? तर सावरकरांच्या भावाने दिला. म्हणजे सावरकरांचा क्रांतिकाराचा वारसा. बरं, गणेश वैशंपायन हे कोण आहेत? हे चंद्रशेखर आझाद यांचे खास हे आहेत. आणि हे दिस वॉज अ गो बिटवीन, आणि हे पृथ्वीसिंह आझादने लिहिलेलं आहे. त्यांची मी आय कॅन कोट एव्हरीथिंग. ठीक आहे. आपण हा एक मुद्दा घेतलेला आहे. सध्या एवढाच मुद्दा आधी पुढे घेऊया, त्याच्यानंतर आणखी एक मुद्दे येत जातील. त्यामुळे आणखी एक छोटीशी विनंती आहे की आता लगेच गांधी हत्या आणि सावरकर आपण सगळ्यात शेवटी ठेवलेला मुद्दा आहे. आता आपण क्लिमेन्सी, मर्सी पिटिशन्स, हा जो काही मर्सी प्लियाज ज्या होत्या त्या अनुषंगाने बोलतोय. मी आता सुनील तांबेंकडे येतो. तांबे सर, हा लेख आणि सावरकरवाद्यांचा या अशा लेखाने आणि अशा आक्षेपांबद्दल वेळोवेळी स्पष्टीकरण आलेली आहेत. आपलं काय मत पडतंय? ह्या लेखाबद्दल मी खरं तर पहिल्यांदा हेमंत टकलेंचं अभिनंदन करतो. बरं, कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं, आय एम सॉरी, निरंजन टकलेंचं, हेमंत टकले नाही, हेमंत टकले अडचणी द्यायचे तेव्हा निरंजन टकलेंचं मी अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्रामध्ये एक सावरकरांच्या बाबतीमध्ये एक प्रचंड मायथॉलॉजी किंवा ज्याला आपण असं म्हणतो दंतकथा खूप रचण्यात आलेल्या आहेत. बरं. आणि या लेखामध्ये निरंजन टकलेंनी काही ज्या बाबी पुढे आणलेल्या आहेत त्या अशा, एक ती माफी होती का सुटकेचा अर्ज होता, ह्या वादासाठी जरा बाजूला ठेवूया मुद्दा. कारण त्यांनी 4 वेळा दिलेलं आहे ते. आता सुटका करायचा अर्ज कसला असेल, तुम्हाला शिक्षा केलेली आहे तेव्हा माफी मागितल्याशिवाय कोणी सुटका करत असेल असं मला वाटत नाही. पण ठीक आहे, ते त्यांना सावरकर वाद्यांना आणि सावरकरांना जो काय वाद घालायचा तो घालू दे. त्यांच्या पत्रात पुढचा मुद्दा माफी कुठे मागितली आहे. आणि मी म्हटलं ना तो त्यांचा त्यांनी कोट केलंय. पण त्यांनी सावरकरांचे माफी पत्र जी आहे ती कोट आहे. हा ठीक आहे, तुम्ही वाद घाल, मला त्याच्यामध्ये पडायचं नाही त्या वादात, मला पुढे जायचंय. तुम्ही घाला ना वाद, माझं काय म्हणणं नाही. मी कुठे आरोप केला? हा बोला, तांबे पूर्ण करा. सांगतोय तांबे पूर्ण करा. सावरकरांनी, हा मी वस्तुस्थिती सांगतोय, माझा हा काही प्रश्न नाही. दुसरा मुद्दा असा आहे की सावरकरांनी जे हे केलेलं आहे, म्हणजे सावरकरांना कोलूला झुंपण्यात आलं वगैरे, आणि हे जे आहेत या संबंधातली काय दंतकथा आहे ही त्यांनी नीट जेलचे, म्हणजे त्या तिकिटावरती काय म्हणजे त्या कैद्याच्या तिकिटावरती, म्हणजे त्याच्या रेकॉर्डमध्ये काय आहे याचे आधार देऊन सांगितलेलं आहे की त्यांना काय सावरकरांना अशा प्रकारच्या फार मोठ्या यातना देण्यात आलेल्या नव्हत्या. हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे भाई परमानंदांचा. आत्ता हे म्हणाले ते भाई परमानंद हे मोठे क्रांतिकारक होते. ते झाशीचे होते. त्यांना अंदमानची शिक्षा झालेली होती. अंदमान नंतर त्यांची बदली इकडे झाली भारतामध्ये, मग म्हणजे मेनलँड इंडियामध्ये त्यांना ट्रान्सफर करण्यात आलं. तुम्ही त्यांना पूर्ण तुम्ही क्रॉस करा, मला आधी तांबेंचा पण पूर्ण होऊ द्या. तांबे पूर्ण करा. थँक्यू. तेव्हा भाई परमानंद यांनी त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या विरोधात भाषणं केली आणि त्यासाठी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा ते 42च्या चळवळीत पडले. तेव्हा सावरकरांनी काही असं काही केलेलं नाही. पुढचा मुद्दा आहे गणेश वैशंपायन यांचा. गणेश वैशंपायन हे खरं आहे, हे चंद्रशेखर आझाद यांचे निकटचे सहकारी होते. ते भगतसिंग वगैरेंबरोबरही होते. पहिली गोष्ट अशी की सावरकरांनी जो
1857चा स्वातंत्र्य समर हा जो ग्रंथ लिहिला त्याने भगतसिंगलाही प्रेरणा मिळालेली होती. परंतु हा जो काही काळ तुम्ही सांगताय त्यावेळेला चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी मधून त्यानंतर त्यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही भगतसिंगाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. ते सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट होते, सोशलिस्ट म्हणाल पण ते कम्युनिस्ट होते आणि हे स्वच्छ आहे. आता याच्यामध्ये कोणीतरी त्यांना मदत केली असे मदत करणारे राष्ट्रभक्त अनेक होते, ते फक्त हेच होते असं नाही आहे. त्यामुळे एक पहिली गोष्ट म्हणजे पुन्हा तेच सांगतो, ह्या लेखामध्ये सावरकरांबद्दलच्या ज्या सगळ्या मिथ्स आहेत, ज्या दंतकथा आहेत, या तोडण्याचं काम, या स्पष्ट करण्याचं काम, हे उघड करण्याचं काम निरंजन टकले यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं मराठीमध्ये पहिल्यांदाच झालंय. त्याबद्दल मी निरंजन टकलेंचं पुन्हा एकदा अभिनंदन. पण तांबे सर, अजून एक मुद्दा राहिलेला आहे. तुम्ही आणि टकले म्हणजे टकलेंच्या लेखाच्या अनुषंगाने तुम्ही दोघेही जे म्हणतायत त्यातला जो सावरकरांच्या माफीनामे, त्याला मर्सी प्लिया म्हणा, सुटकेची धडपड म्हणा किंवा काही म्हणा, याच्याबद्दल सावरकरवाद्यांचं म्हणणं आहे की हे उघडपणे स्वतः सावरकरांनीच मान्य केलेलं आहे ॲज अ स्ट्रॅटजीचा पार्ट. मग जे मुळात सावरकरांनी उघडपणे मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची कारणं आहेत की महत्वाच्या आयुष्याची वर्ष ही स्वातंत्र्यासाठी, चळवळीत त्यांचा जो काही मोटो असेल त्यासाठी घालवण्यासाठी त्यांना बाहेर पडणं गरजेचं होतं, यासाठीचा तो धूर्तपणा आहे. या लॉजिककडे तुम्ही कसं बघाल तांबे सर? हे लॉजिक असं आहे की मी खोटं बोलतोय. आता एकदा तुम्ही खोटं बोलताय म्हटल्यानंतर तुमच्यावरती विश्वासच ठेवता येत नाही ना. मग ते काय म्हणतायत की मी खोटं बोलतो, की मी ब्रिटिश शिवाजी महाराज खोटे होते का? शिवाजी महाराज स्तुती केली म्हणा, शिवाजी महाराज खोटे होते, हिंमत आहे तुमची म्हणायची? आज म्हणा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला अशीच शिवाजी महाराज कुठे आणि सावरकर कुठे? शिवाजी महाराजांनी म्हणा 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 ना, हिंमत आहे का शिवाजी महाराजांनी एक राज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी एक राज्य स्थापन केलं. तुम्ही तुमच्याकडे म्हणता तुला आपण इकडे सावरकरांबद्दल बोलतोय. आपण इथे तुम्ही काय बोलताय? अफजल खानच्या लढाईच्या वेळेला कृष्णाजी भास्कर अफजल खानाला 10 वेळा सांगितलं की महाराज घाबरलेत, ते सय्यद बनाला दूर करा. महाराज घाबरले, ते 10 बाजूला तुमच्या बॉडीगार्ड बाजूला करा. म्हणजे महाराज घाबरले असं होतं. आपण विचारूया तांबे सर, प्लीज. तांबे सर, हा पुन्हा एकदा सावरकरांवरती चर्चा करतोय, शिवाजी महाराजांवरती नाही. आपण ऐतिहासिक विचाराबद्दल चर्चा करतोय. सावरकर तांबे सर, सूर्यावरती थुंकून सूर्य खराब होत नाही, सोबत खराब होईल. सूर्यावरती थुंकू नका, सूर्याला काय फरक पडत नाही. शिवाजी महाराजांचं तुम्ही उदाहरण देताय. उदाहरण द्या. यासाठी देतोय का महाराजांचा अशात मी कामाला लावला होता. चौथ्या महाराजांनी सुद्धा अशात मी कामाला. बाबा कुलकर्णी, मी तुमचा घेतो, मी तुमच्याकडे येतो. तांबे सर, मी येतो तुमच्याकडे. आपण किमान ती पाळूया, नाही तर कोणीच बोलू शकणार नाही. तांबे सर, या सगळ्याची गोळाबेरीज अशी आहे की संदर्भ म्हणून घ्यायचा तर अशा प्रकारे लिनन्सी दाखवणं किंवा काय, आता उदाहरणार्थ भगतसिंग यांच्या फाशीच्या बाबतीत गांधीजींची भूमिका एक संदिग्ध मानली जाते, पण गांधीजींची कदाचित ती ऐतिहासिक लिमिटेशन असेल. औरंगजेबाचा आणि शिवाजी महाराजांचा किंवा अफजल खान शिवाजी हा संदर्भ सुद्धा यासाठी सावरकरवाद्यांकडनं देण्यात येतो की हा स्ट्रॅटेजीचा पार्ट असतो, खास करून तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा बलाढ्य असेल. हे लॉजिक म्हणून आपल्याला पटतंय का? माझा मागासपासून प्रश्न आहे. अरे आहे का? नाही, हा लॉजिकचा मुद्दा नाहीये. एक मिनिट मला जरा बोलायला द्याल तर. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही असं म्हटलं, तुम्ही याच्याकडे कसे बघता. आता इतिहासामध्ये दाखले काढायचे झाले तर कुठचेही काढता येतील, असा मुद्दा नाहीये. इतिहासामध्ये काय झालं, सावरकर जणू काय शिवाजी महाराजांप्रमाणे वागत होते असं म्हणणं गैर आहे. असा मुद्दा वेगळा. शिवाजी महाराज त्यांच्या जागी थोर होते किंवा त्याची चर्चा ती वेगळा विषय आहे. इथे आपण सावरकरांनी जी 4 वेळा पत्र लिहिले, 3 वेळा पत्र लिहिले, त्याचे तपशील आहेत. बरं, हे जे आहेत हे आधुनिक काळातले आहेत, त्यामुळे त्या तपशिलांमध्ये फार म्हणजे हे पण होण्याची काही गरज नाही आहे की वादग्रस्त तपशील नाही आहेत. ते त्यांनी लिहिलेली पत्र ही प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याचा अर्थ कसा लावायचा एवढा जिथे आपण बसतो. त्याच्यामध्ये असं आहे की सावरकर समजा, पण सावरकरांनी त्यानंतर ब्रिटिश शासनाच्या विरोधात काही केलेलं नाहीये. एक्झॅक्टली. मी तांबे सर हा मुद्दा घेणार आहे. त्यांनी दिले टकलेंनी. तांबे सर, एक्झॅक्टली तुमचा मुद्दा टकलेंनी पण घेतलेला आहे. तो मुद्दा मी नक्की घेतो पुढच्या चर्चेसाठी, तो मी नक्की घेतो. कारण त्यांनी एक पूर्ण पॅरा दिलेला आहे की ज्या मर्सी प्लियासाठीचं स्पष्टीकरण सावरकर देत होते की ती म्हणजे स्ट्रॅटेजी होती, मग सुटल्यानंतर तरी सावरकरांनी काय केलं तो मुद्दा आपण सविस्तर घेणार आहोत. त्यापूर्वी मी पुन्हा एकदा बाबा कुलकर्णीकडे पहिल्यांदा येतो, कारण ते भाजपचे नेते सुद्धा आहेत, प्रवक्ते आहेत आणि आत्ताच आलेले आहेत. पहिल्यांदा त्यांची एक सविस्तर कमेंट जाणून घेऊयात, मग मी पुन्हा सावरकरांसाठीचा माझा एक प्रश्न तो विचारणार. बाबा कुलकर्णी काय म्हणताय?
कोणीतरी तथाकथित सोकॉल्ड विचारवंतांनी सावरकरांविषयी लिहावं आणि आपण व्यक्तिपूजा झाली. तुम्ही लॉजिक मांडा, मी लॉजिक मांडा, फॅक्ट्स मांडा, मी तुम्हाला स्वीकारायला तयार मला आहे. एक प्रश्न भावुक नका विचारतो, हो. या तांब्याला आणि या टकऱ्याला विचारलं तुम्ही कधी आंदोलन केली का? पुन्हा भाऊक झालं. फॅक्ट्स मांडा. वस्तुस्थिती आंदोलन कधी केली का? एक दिवस तुरुंगामध्ये एक दिवस पोलीस कस्टडी राहणं फार कठीण असतं. 8-8 वर्ष त्या महापुरुषाने तुरुंगामध्ये काढली. याचा विचार जरी त्यांनी कधी केला असता तरी लिहायचं धारिष्ट्य त्यांना आलं नसतं. सावरकर थुंकणं खूप सोपं आहे हो, पण तो स्वातंत्र्य सूर्य होता, त्याच्यात ते थुंकण तुमच्या तोंडात थुंक उडण्यासारखं आहे. आता ते म्हणतात की सावरकरांनी पत्र लिहिली, सावरकरांच्या पत्नीने पत्र लिहिली, महाराजांनी पण औरंगजेबाला पत्र लिहिली होती. महाराजांनी अफजल खानासमोर असं गलित गात्र झाल्याचा आविर्भाव आणला होता की कृष्णाजी भास्कर सारखा जायचा अफजल खानाकडे की राजे घाबरले आहेत, राजे भेदरले आहेत, राजे तुम्हाला वडिलांसारखे मानतात, राजे असे करतात, सय्यद बंडाला दूर करा, ते 10 बॉडीगार्ड दूर करा. शेवटी मारलाच ना त्याला, मारला म्हणजे मारला, सोडला नाही त्याला. बरं, ती जी रणनीती आहे एक्झॅक्टली. पण तो तांबेंचा मुद्दा आहे. शिवाजी महाराजांनी एवढं सगळं करून शेवटी अफजल खानला मारला, पण सावरकर बाहेर पडल्यानंतर ते उलट ब्रिटिशांना मदत करतात असं तो त्या लेखामध्ये स्थानबद्ध केलंय. त्याला काही करूच दिलं नाही. काय मी येतो, मी आपल्या स्वतः पण त्याने हिंदू धर्माची व्यापक व्याख्या सांगितली. ठीक आहे, तो मुद्दा आणखी सविस्तर येईल. मी येतो आणि आपल्या स्वतः आणखी एक पाहुणे आलेले आहेत, प्रमोद जोशी, जे हिंदू महासभेचे अध्यक्ष आहेत. त्यांचंही स्वागत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी ते आता झाले, त्यांना थोडासा दम खायला देऊयात. मला सावरकर आपल्यासाठी प्रश्न होता, तुरुंगावासामधल्या पीडा आणि कष्ट हा एक मोठा मुद्दा राहिलेला आहे, रसरशीत मुद्दा राहिलेला. लहानपणापासून आम्ही स्टोऱ्या पाहिल्या आणि त्यांची फोटो बघितले कोलूला जुंपल्याचं. याही बद्दल टकलेंच्या लेखामध्ये आलेलं आहे की त्यांना दोरी वळण्याचं काम दिलं होतं, जे सगळ्यात लाईट काम होतं. कोलू वळलं वगैरे हे कष्टाची कामं त्यांना देण्यात आली नाहीत. याबद्दल आपलं म्हणणं काय? मी रेफरन्स माझ्याकडे वाचून दाखवतो तुम्हाला. पृथ्वीसिंह आझाद यांचा आत्मचरित्रामध्ये पृथ्वीसिंह आझाद स्पष्ट म्हणतात, 16 साली ते गेले, 21 साली तुरुंगातनं बाहेर आले, 5 वर्ष ते सावरकर अंदमानमध्ये होते. ते असं म्हणतात की वीर सावरकर हे अत्यंत क्रांतिकारी व्यक्तिमत्व होतं, ते आमच्या युवकांचं प्रेरणास्थान होतं. आणि अशा माणसाला ब्रिटिशांनी कोलूला जुंपलं, त्यांना 30-30 पाऊंड तेल काढायला लावलं. आता हा पृथ्वीसिंगांनी 1916 ते 1921 हे स्वतः बघितलेला अनुभव का टकल्यांनी कुठल्या तरी एखाद्या अपूर्ण डॉक्युमेंट आहेत. लक्षात ठेवा, त्यांना माहिती नाहीये अंदमान हे जपानी लोकांच्या ताब्यात होतं. असंख्य रेकॉर्ड त्याचे नाहीसे झालेले आहेत. त्या जेल रेकॉर्ड कुठल्या 14 पर्यंत त्यांना मिळालं, त्याच्यावर ते म्हणतात 14 पर्यंत पुढे झालं नाही. सावरकरांना जे याची जागा मिळाली कारकुनीची ती 1921 साली मिळाली आणि ती अगदी शेवटचे 3-4 महिने. पण आणखीन एक सांगतो की सावरकर हे असे एकमेव कैदी होते की जे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जवळपास 9-9.5 वर्ष ते त्या कोठडी बंद होते. बाकी सगळ्या कैद्यांना राजकीय कैद्यांना सुद्धा बाहेर जायची परवानगी होती. रात्री कोठडीतनं बाहेर फिरू शकत होते, तुम्ही स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकत होते. त्यांना म्हणून ते पत्र लिहू शकले. सावरकर पत्र तर वर्षात एकच लिहिलंय. सावरकरांची लेटर्स फ्रॉम अंदमान आहेत, 6 पत्र आहेत. ती 6 पत्र लिहिता आलेली आहेत. आणि ऐका, तर सावरकरांना एकही सवलत मिळाली नाही. साधं जेवण इतर सगळ्या कैद्यांना स्वतःचं जेवण स्वतः, तुम्ही राशनपणे घ्या, सरकार त्याला बत्ता द्यायचा. सावरकरांना तेच जेवण संध्याकाळी 5 वाजता कोठडी बंदी, शेवटच्या दिवसापर्यंत. इतर सामान्य कायद्याने 6-6 महिन्यात बाहेर सोडायचे तिकडे. ठीक आहे, मी हे आपले सगळे मुद्दे घेऊन मला सावरकरांनी माफी मागितली असती तर यांना इतकं ठेवलं असतं. हा कॉमन सेन्सचा प्रश्न. आपण सगळे मुद्दे घेऊया जेवढे एका तासाच्या चर्चेत शक्य आहेत. पहिल्यांदा तुम्ही आता जेलमधल्या कष्टांबद्दल तुमचं एक स्पष्टीकरण मांडलं, मी ते टकलेंकडनं कन्फर्म करून घेतो. प्रेक्षकांना याबद्दल काही म्हणायचं असेल तर आमच्या कौलामध्ये तुम्ही कौल देऊ शकता. आमचा प्रश्न आहे, सावरकरांचं ऐतिहासिक चित्रण योग्य आहे का? तुम्ही तुमचा कौल नोंदवा, नक्की नोंदवा.